नमस्कार, बीसीएन सिटी न्यूज मध्ये मी श्रद्धा पंड्या आपलं सर्वांचं स्वागत करते आणि आता वृत्त सविस्तरपणे. कार्ड जिंकला आणि नियती हरली अशातला प्रकार नुकताच भुसावळ शहरामध्ये उघडकीस आला आहे व यामुळे संपूर्ण शहरभरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. याबाबतचं सविस्तर वृत्त असं की गौसिया नगर भागामध्ये पतंग उडवीत असताना अचानकपणे तोल गेल्याने एक चिमुकला विहिरीत पडला व 2 तासांच्या मशागतीनंतर त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. ही घटना संपूर्ण परिसरामध्ये शोककळा माजवणारी आहे. कार्ड जिंकला आणि नियती हरली. वेळ संध्याकाळची, चिलापिल्यांच्या मस्ती करण्याची, खेळ खेळण्याची. अशातच कार्डने आखली आपली रणनीती. गौसियानगर भागातील ही घटना. गल्लीच्या भागात काही लहान मुले पतंग उडवीत असताना जवळील उघड्या विहिरीत तोल गेल्याने 9 वर्षीय जुनेद अली शब्बीर अली नामक बालकाचा जीव या ठिकाणी गेलाय आणि परिसरात सुरू झाला आरडाओरडा, गोंगाट. काही वेळेतच या मुलाच्या आई वडिलांनी देखील या ठिकाणी हजेरी लावली आणि एकच धावपळ या ठिकाणी माजली. सुमारे 300 लोकांचा जमाव विहिरीभोवती गर्दी करून होता. तोच 8-10 युवकांनी पटापट विहिरीत उड्या घेऊन त्या चिमुकल्याचा शोधाशोध करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. काही वेळेतच पोलीस ही घटनास्थळी पोहोचले. सुमारे 2 तासांच्या मशागतीनंतर प्रयत्नांना यश आलं, परंतु ते निकामी होतं, कारण फार उशीर झाला होता. चिमुकल्यांच्या आयुष्याची डोर आता कापली गेली होती. तो मरण पावला होता. तरी त्यास डॉक्टर मानवतकर यांच्या दवाखान्यात नेण्यात आलं व यावेळी डॉक्टर मानवतकर यांनी देखील त्यास मृत म्हणून घोषित केले. यापूर्वीही या विहिरीत पाळीव जनावरांनी आपला जीव गमावलाय. आता मात्र एका चिमुकल्याने येथे आपल्या प्राणांना मुकलंय. या संदर्भात डॉक्टर मानवतकर यांची घेतलेली मुलाखत. अली नावाचा मुलगा 6:30 वाजता माझ्या दवाखान्यात आला. आल्या समयी तो मृतावस्थेत होता, परंतु त्यासाठी आपण काही प्रयत्न करून पाहिले. त्याला कृत्रिम श्वास दिला, आपण त्याला शॉक दिलेत आणि कार्डियक मसाज केली. अर्ध्या तासाच्याही प्रयत्नानंतर त्याच्या शरीरातून आपल्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही, म्हणून नंतर आपण त्याला मृत घोषित केले. त्याला आपण सिविल हॉस्पिटलला पाठवलं. सर ये जब आया तो जब भी डेट था क्या? हाँ, जब ये पेशेंट जब आया था तब हमने एग्जामिन किया उसको, तो ये उस टाइम कंप्लीट डेट था और डेथ उसकी 1-2 घंटे पहले हो चुकी थी.